पुन्हा एकदा कुणाल बॉलिंग मार्गवर मारा करेल कल्पेश कट्टू. सुंदरसा बॅकफुट वर लेट कट खेळलाय 1 धावांसाठी. स्ट्राइक वर आता कुणाल. बघू काय करते आपल्या संघासाठी. कुणाल वर्सेस कुणाल. सुंदरसा टॅपच्या रूपात 1 धावा. 1 धावा. पुन्हा एकदा स्ट्राइक वर कल्पेश राजेशिर्के. बघू काय करतोय तो. स्टेप आउट करून पंच केला होता 1 धावासाठी. टू टू गो. सुंदरसा ड्राईव्ह केला होता पण सुंदरशी क्षेत्ररक्षण केलंय. फक्त आणि फक्त 1 धाव. 1 टू गोचा कॉल आलाय अजित सरांकडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 6. आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय अविनाश. एक चेंडू 1 धाव. धावसंख्या झालेली 7. 1 गडी बाद. चांगला चेंडू परंतु 1च धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली 8. पुढील चेंडू सामना करतील कट्टू. गडी बाद झालेला आहे. चांगला चेंडू, चांगली किपिंग आणि गडी बाद झालाय महाकाल सीसी यांचा. टीमचे कर्णधार ओमकार आता आलेले आहेत फलंदाजीसाठी. सामना करतील अविनाश यांचा. स्वीपच्या रूपात 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 9. 2 गडी बाद. स्टेप आउट केलेला आहे परंतु चांगला चेंडू डॉट केलेला आहे. महाकाल सिटीला काहीतरी करावं लागेल धावसंख्येसाठी. निकम सरांचा आवाज आलेला आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट परंतु रनआउटची संधी. पंचांचा निर्णय आउट. कुणाल महेश आउट झालेले आहेत. माऊली सीसी यांचं चांगलं प्रदर्शन. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे फक्त 9 रन. 3 गडी बाद.
तिसरा षटक घेऊन येतील संघाचे कर्णधार जयू. पहिला चेंडू सामना करतील करण. टेप आउट केलाय फुल टॉसच्या रूपात, परंतु एकच धाव. चांगला शॉट होता परंतु लाल पडद्याला लागत नाही तोपर्यंत चौकार नाही, त्यामुळे एकच धाव. धाव संख्येत भर, धाव संख्या झालेली आहे 10. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय फुल टॉसच्या रूपात, परंतु एकच धाव. आतापर्यंत चांगली गोलंदाजी माऊली सीसी यांची. बघूया करण आपल्या संघासाठी काय करतायत. पुन्हा एकदा स्टेप आउट ड्राईव्हच्या रूपात, परंतु रनआउटची संधी गमावली आहे. एक धाव. महाकाल सीसीला काहीतरी करावं लागेल, चौकार मारावा लागेल. धाव संख्या झालेली आहे 12. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय, परंतु चांगली फिल्डिंग पप्या यांची. कालपासून चांगली फिल्डिंग करतायत ते आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा स्टेप आउट, चांगला शॉट आणि यावेळी सोडलेला चौका. आतापर्यंत सगळे बॉल पकडले परंतु हा बॉल सोडलेला आहे आणि धाव संख्येत भर. करण यांचा चांगला शॉट. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत. धाव संख्या झालेली आहे 17. सरांचा आवाज आलेला आहे. बघूया करण आपल्या संघासाठी पुन्हा एकदा चौकार घेतायत का. पुन्हा एकदा स्टेप आउट फुल टॉसच्या रूपात, परंतु एक धाव. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली 18. माऊली सीसीला जिंकण्याकरिता 19 धावांची गरज. महाकाल सीसीला हा सामना जिंकावा लागेल काही करून. बघूया डिफेंड करतायत का. पुढील सामना SJMM वर्सेस NTMM. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी नाणेफेक करून घ्यावे. माऊली सीसीला 19 धावांची गरज आहे.
फलंदाजीसाठी उतरलेत संघाचे आयकॉन अविनाश ससाने. सामन्याला सुरुवात. 19 धावांची गरज. पहिला चेंडू हलका पुश केलेला आहे. एक धाव. HGMM ने नाणेफेक जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. पुढील सामना HGMM वर्सेस NTMM. दुसरा चेंडू स्टेप आउट केलाय परंतु एकच धाव. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. स्टेप आउट केलाय फुल टॉस परंतु एक धाव. सोम परब यांनी बॉल पकडलेला आहे. उर्फ लॅबो. पुन्हा एकदा सज्ज फुलटॉसच्या रूपात चांगली फिल्डिंग. नीरज पालांडे यांची चांगली फिल्डिंग. गडी बाद झालेला आहे. जयू रनआउट झालेले आहेत. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत. धाव संख्या झालेली आहे 3. एक गडी बाद. पुढील फलंदाज राजा. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत राजा. हलक्या हाताने पुश केलाय. पुन्हा एकदा एक धाव. धाव संख्या झालेली आहे 4. पुन्हा एकदा स्टेप आउट फुलटॉसच्या रूपात परंतु एक धाव. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 5. एक गडी बाद. माऊली सीसी. हम्म. 12 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. गोलंदाजीसाठी सज्ज ओमकार पालांडे संघाचे कर्णधार. त्याचा सामना करतील अविनाश ससाने. लॅबो हुशार रहा. पहिला चेंडू परंतु वाईट बॉल.
पंचांनी वाईट बॉल दिलेला आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 6. 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज माऊली सीसी यांना. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग सोम पराब यांची उर्फ लॅबो, परंतु पंचांचा निर्णय वन डिग. लॅबो हुशार आहेत. चांगला चेंडू परंतु चांगला शॉट लेट कटच्या रूपात. राजा हे अनुभवी खेळाडू आहेत. चांगला शॉट मारलेला आहे. चांगला चेंडू चांगला शॉट परंतु चांगली फिल्डिंग. एकच धाव. राजा पुढील चेंडूचा सामना करतील आपल्या संघासाठी. बघूया काय करतायत. सामना चांगला रंगलेला आहे. चांगला लेग स्पिन टाकला परंतु चांगला एक धाव पुश करून चांगली साथ देत राजा अविनाश ससाने यांच्या. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफ ब्रेक परंतु चांगला शॉट. एक धाव. सात चेंडू मध्ये 8 धावांची गरज. शेवटचा बॉल. बघूया राजा काय करतायत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा एक धाव. सहा चेंडू मध्ये 7 धावांची गरज. पुढील गोलंदाज नीरज पालांडे त्याचा सामना करतील राजा. 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. महाकाल सीसी साठी महत्वपूर्ण सामना. प्ले ऑफ खेळण्यासाठी त्यांना हा सामना जिंकावा लागेल. पहिला चेंडू परंतु वाईट बॉल. आता 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज माऊली सीसी यांना.
पंचांचा निर्णय डॉट बॉल. राजा यांनी डॉट केलेला आहे. आता पुन्हा 5 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. प्रेशर वाली मॅच. बघूया राजा आपल्या संघासाठी काय करतायत. स्टेप आउट करून फुलटॉसच्या रूपात आणि रनआउटची संधी आणि अंपायरने आउट दिलेला आहे. महाकाल सिसीने वापसी केलेली आहे या सामन्यात. गचाळ फलंदाजी करून तंबूत परतताना राजा अय्यर. आता 4 चेंडू मध्ये 6 धावांची गरज माऊली सिसी यांना. पुढील चेंडू सामना करतील अविनाश. पुन्हा एकदा स्टेप आउट केला आणि चांगला शॉट, परंतु चांगली फिल्डिंग करण मनवार यांची. करण मनवार यांनी चांगली फिल्डिंग केलेली आतापर्यंत. महाकाल सिसीने वापसी केलेली आहे या सामन्यात. त्यांच्यासाठी महत्वपूर्ण असा सामना. क्वालिफाय होण्यासाठी 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. पुन्हा एकदा स्टेप आउट, परंतु टॅप. इकडे टॅप मारून फक्त 1च धाव मिळेल. आता मॅच थोडी फसलेली आहे. 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. बघूया अविनाश आपल्या संघासाठी काय करतायत. अटीतटीचा सामना. पुन्हा एकदा स्टेप आउट टॅपच्या रूपात, परंतु गडी. रनआउटची संधी गमावली आहे. अविनाश यांनी 1 धाव घेण्यात मनाई केलेली आहे. अविनाश यांनी या चेंडूवर चौका मारल्यात. निखिल वसिटा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. बघूया अविनाश आपल्या संघासाठी चौकार खेचतायत का. हुल दिलेली आहे नीरज पालांडे यांनी. आणि हा चेंडू नीरज पालांडे यांनी लटकवलेला आहे. सामना गमावलाय माऊली सिसी यांनी. माऊली सिसीने हा सामना गमावून